हॅलो एव्हरीवन, होळी म्हटलं की पुरणाची पोळी नसेल तर त्याला मजाच येत नाही. तर आज आपण बघणार आहोत पुरणाची पोळी सोप्या पद्धतीने कशी बनवतात. इथे मी ही जी वाटी दाखवली ना, याच्या 3 वाट्या मी चण्याची डाळ घेतली आहे आणि इथे मी 2 चमचे तांदूळ घेतले आहेत आणि याला स्वच्छ 2-3 वेळा धुवून ही डाळ मी 4 ते 5 तास भिजत ठेवली आहे पाण्यामध्ये. त्याच्यानंतर आपण याला कुकरमध्ये याच्या शिट्ट्या काढून घेणार आहोत. याच्यामध्ये पाणी आपण तेवढंच टाकायचं आहे जेवढी डाळ याच्यामध्ये भिजेल. जास्त पाणी जर तुम्ही टाकलं तर त्याचं वरणासारखं ते पातळ होईल. तांदूळ घातल्यामुळे ना पुरणाला एक चिकटपणा येऊन ते चांगले शिजतात. कुकरमध्ये आपण आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढणार आहोत स्लो फ्लेमवरती. तर इथे आपली डाळ खूप चांगली मस्तपैकी शिजलेली आहे. याला आपण एका चाळणीमध्ये घेऊन ते निथळत ठेवणार आहोत. याच्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे. याच्यातलं जे मॉइश्चर आहे ना ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे. याच्यात थोडं पण पाणी राहता कामा नये. म्हणून हे आपण असं 1 तास असं निथळत ठेवणार आहोत. या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. ही पद्धत खूप सोपी आहे करायला, पटकन होतं, जास्त वेळ पण लागत नाही पोळ्या करायला. आता इथे तुम्ही बघा पुरणातलं पाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आता आपण याला पुरण यंत्रामध्ये घालून वाटणार आहोत. जर तुमच्याकडे पुरण यंत्र नसेल तर तुम्ही पावभाजीचं जे मॅशर असतं त्याने सुद्धा मॅश करू शकता. आता इथे आपलं पुरण पूर्णपणे वाटून तयार झालेलं आहे. आता इथे आपण 3 वाट्या डाळ घेतली होती मी, त्याला 3 वाट्या गूळ किंवा 3 वाट्या साखर घ्यायची आहे. पण इथे मी दोन्ही घेतलेलं आहे. सो मी इथे 2 वाट्या साखर घेतली आहे आणि 1 वाटी मी गूळ घेतला आहे. जी डाळ आपण वाटली होती त्याला हे मी लावून घेतलं आहे आणि 10 मिनिटं तसंच ठेवलं होतं. आता ही डाळ आपण शिजवून घ्यायची आहे लो फ्लेमवरती. इथे बघाल तुम्ही की डाळ जे साखर टाकली होती आपण ती व्यवस्थित विरघळलेली आहे. याच्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची आणि जायफळाची जी पूड असते ती घालणार आहोत. तुम्हाला थोडंसं पातळ वाटेल पण जसं हे थंड होईल ना तसं हे घट्ट होत जातं. आता इथे पीठ भिजवण्यासाठी मी 1.5 वाटी कणिक घेतली होती आणि अर्धा वाटी मी इथे मैदा घेतला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही पूर्णपणे मैदा किंवा पूर्णपणे कणिक घेऊ शकता. थोडंसं मी इथे मीठ टाकलं आहे आणि 2-3 चमचे तेल टाकून थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे भिजवून घ्यायचं आहे. एकदम पीठ घट्टही भिजवायचं नाही आहे आपल्याला, थोडं सैलसरच ठेवायचं आहे. तर पीठ आपल्या हाताला चिकटत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं थोडं करत तेल घालायचं आहे आणि व्यवस्थितपणे अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. आता इथे आपलं पीठ व्यवस्थितपणे मळून झालं आहे. सो आपण याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून असं ठेवणार आहोत आणि याला झाकून ठेवायचं. याला असं ओपन ठेवायचं नाही आहे. पोलपाटावरती मी एक बटर पेपर घेऊन त्याच्यावरती कणिक घेऊन ती थोडीशी लाटून त्याच्यामध्ये पुरण भरलं आणि आपण याची पोळी बनवणार आहोत. ही पोळी लाटताना खूप हलक्या हाताने लाटायची आहे, नाहीतर पुरण बाहेर येऊ शकतं. आता आपला तवा इथे तापलेला आहे, त्याच्यावरती आपण ही पोळी शेकणार आहोत. काही लोक याच्यावरती तूप टाकून शेकतात, तुम्ही तसंही शेकू शकता. बघा आपली पोळी किती छानपणे फुगलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्यू.